नागपुर में झटपट गोरेपन के नाम पर बिक रही अवैध फेयरनेस क्रीम्स पर सामाजिक विवाद गर्मा गया। एफडीए ने कई जगहों पर छापेमारी कर इस मामले में जांच जारी की है। झटपट गोरेपन क्रीम्स के मामले पर नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान किडनी तज्ञ डॉक्टर मनीष बलवानी ने बताया कि फेयरनेस क्रीम्स में मर्क्यूरी का प्रमाण ज्यादा रहने से महिलाओं में किडनी से जुड़ी गंभीर बीमारियां बढ़ी। आगे डॉक्टर बलवानी ने स्पष्ट किया कि किडनी संबंधी बीमारी से जूझ रही महिलाओं की जांच रिपोर्ट में मर्क्यूरी का प्रमाण ज्यादा दिखाई दिया। तत्पश्चात पीड़ित महिलाओं ने क्रीम्स का उपयोग बंद किया और उनके स्वास्थ्य में स्थिरता देखी गई। साथ ही डॉक्टर बलवानी ने स्पष्ट किया कि किस प्रकार से शरीर में मर्क्यूरी का प्रमाण अधिक होने पर किडनी संबंधी बीमारियों में बढ़ोतरी होती है। सुनिए विस्तृत बयान किडनी तज्ञ डॉक्टर मनीष बलवानी इनका। फेअरनेस क्रीम मध्ये कधी कधी मर्क्युरी जर आतमध्ये असेल तर ते नुकसान पोहोचवू शकतो, कारण की आपण जे काही क्रीम चेहऱ्यावर लावतो, चमडीवर लावतो, तिकडून काही तत्व ॲब्झॉर्ब होतात आणि ते रक्तात त्याचा लेवल जर वाढला तर ते नुकसान पोहोचू शकतात। त्याच्यामध्ये आम्ही आता हे बघत आहे की काही फेअरनेस क्रीममध्ये जे इन्स्टंट ग्लो करण्यासाठी लोक वापर करत आहे, त्याच्यामध्ये मर्क्युरी जास्त होऊ शकते असं आम्हाला दिसत आहे। कारण की त्या पेशंटच्या ज्यांना पण असं किडनीचा त्रास सुरू झाला, लघवीतून प्रोटीन लिकेज सुरू झाला, पायावर सूज आली, डोळ्यांवर सूज आली, आम्ही त्यांचा मर्क्युरीचा लेवल केला। मर्क्युरीचा लेवल त्यांच्यामध्ये हाय आला आणि त्याचा दुष्परिणाम किडनीवर पण दिसला। आम्ही त्या लोकांची बायोप्सी केली। किडनीची बायोप्सीमध्ये मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी नावाचा आजार आला आणि त्याच्यानंतर त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं की हे क्रीम बंद करा, आता त्यांचं ट्रीटमेंट मर्क्युरी कमी करण्यासाठी सुरू केलं, तर काही लोकांना त्याच्यामध्ये पूर्णपणे आराम पण झाला। काही लोकांना वेगळी औषध पण द्यावी लागली आणि हळूहळू त्यांना आराम होत आहे। सर, मर्क्युरी शरीरात गेल्यावर किडनीवर नेमका कसा परिणाम होतो? ते मर्क्युरी जर आतमध्ये वाढला, एका प्रमाणानंतर जास्त झालं, तर तो एक रिॲक्शन पण करू शकतो। डायरेक्ट स्वतः टॉक्सिक इफेक्ट पण त्याचा किडनीवर होऊ शकतो। त्याच्यामध्ये जे नॉर्मली लघवीतून प्रोटीन लिकेज होत नाही ते पण सुरू होतो आणि त्या प्रोटीन लिकेज खूप जास्त प्रमाणात झाला तर शरीरातून प्रोटीन कमी होतो आणि त्याच्यामुळे सूज येते। या आजाराची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात आणि लोकांनी कशी ओळखावी? ते सर्वात अगोदर तर लघवीमधून फेस येईल। प्रोटीन लिकेज आपल्याला लघवीमधून जेव्हा फेस जास्त दिसत आहे तर आपण काळजी घेतली पाहिजे आणि टेस्ट केली पाहिजे की प्रोटीन लिकेज होत आहे का, आणि जर होत असेल तर समोरच्या किडनीच्या डॉक्टरांना आपण भेट घेतली पाहिजे। सध्या नागपूरमध्ये रुग्णांची संख्या किती आहे आणि त्यांची स्थिती सध्या कशी आहे? ते आमच्या हॉस्पिटलला मागच्या 2 वर्षात आम्ही 18 पेशंट बघितलेले आहे, ज्यांच्या मर्क्युरी लेवल पण वाढलेला आहे रक्तात आणि किडनीची बायोप्सीमध्ये पण मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी आहे। तर नागपुरात आपले खूप किडनी तज्ञ आहे। सर्वांकडे मला असं वाटते खूप पेशंट असेल तर आपण एकाएकी असं समजू शकतो की 50च्या वरच पेशंट असले पाहिजे किंवा जास्त पण होऊ शकतात। सर, कोणत्या प्रकारच्या क्रीम्स किंवा ब्रँड पासून नागरिकांनी सावध राहावे? हे आम्हाला सांगता येत नाही। मी किडनी विशेषज्ञ आहे, याचे विशेषज्ञ स्किन स्पेशलिस्ट असतात आणि कोणती क्रीममध्ये काय कंटेंट असतात ते एफडीए चे लोक आहेत ते बघतात। ते हे प्रश्नांचे उत्तर ते चांगल्या प्रमाणे देऊ शकतात। सर, फेअरनेस क्रीम मध्ये मर्क्युरी का वापरला जातो आणि तो शरीरासाठी किती घातक आहे? का वापरला जातो हे तर वापरला पाहिजेच नाही। कशाला वापरतात ते लोक, त्यांना विचारलं पाहिजे कशाला ते आतमध्ये टाकत आहे मर्क्युरी, कारण की मर्क्युरी क्रीम मध्ये नाहीच पाहिजे। काहीही लेवल कमीही लेवल पण घातक साबित होऊ शकते। मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी म्हणजे नेमका काय आजार आहे आणि तो कसा होतो? मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी मध्ये जे किडनीची जी छन्नी असते त्याच्यामधून प्रोटीन लिकेज सुरू होतो। नॉर्मली प्रोटीन लिकेज काहीच नॉर्मल याच्यामध्ये दिसत नाही आपल्याला। ते मेम्ब्रेन म्हणून एक मोठी होऊन जाते असं म्हणू शकतो आपण सरळ भाषेमध्ये, आणि त्याच्यामधून जे प्रोटीन लीक नाही झाले पाहिजे, जे चांगले तत्व आहे आतमध्ये राहिले पाहिजे, ते लिकेज सुरू होतो। त्याला आम्ही मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी सरल भाषेत समजू शकतो। नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवने की विशेष रिपोर्ट, नागपुर।